हाय एव्हरीवन, मी आहे ब्लॉसम आणि हा एक रँडम ब्लॉग आहे स्टडी अपडेटचा. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमचा अभ्यास कसा सुरू आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता मी माझा सांगते. सो जसं की मी थंबनेलमध्ये फोटो लावला आहे की अल्फा टी सिरीजचा. सो मी ते घेतली आहे 4-5 दिवस ना किती 4-5 दिवस झाले मी ती घेतली आहे टेस्ट सिरीज. कारण माझ्याकडे होती म्हणजे माझी ऑफलाईन क्लासची टेस्ट सिरीज आहे माझ्याकडे ऑलरेडी आणि त्यात ती पण छान आहे. बट आपण खूप इंटरव्ह्यूज ऐकतो वनितांचे की वनितम टॉपर्सचे की अल्फा टेस्ट सिरीजमधून खूप क्वेश्चन सिमिलर येतात अँड एक्झॅक्टली पण क्वेश्चन आलेले आहेत. सो रिस्क का घ्यायची म्हणून आपल्याला थोडीसं आठवण आहे. बट सिमिलर क्वेश्चन तर दिसायला सॉल्व केलेला. बट सो त्यामुळेच मी घेतलेली आहे टेस्ट सिरीज ती पण. आणि मी आता राईट अँगल बॅच पण घेतली आहे ॲट द लास्ट मोमेंट, व्हेरी लास्ट मोमेंट. मला माहीत होतं माझ्याकडे गेल्या वर्षी गणित फुलमध्ये झेटा होती, सिग्मा होती, अल्फा टेस्ट सिरीज होती अँड हे सगळं होतं माझ्याकडे राईट अँगल बॅच अँड ऑल. बट काही लक पाहिजे असतं शेवटी. सो यावेळेस मी घेतली नाही राईट अँगल बॅच, घ्यायला पाहिजे होती. बट मी असं की मनानं करूयात आपण असं मी ठरवलं. बट हे म्हणजे माझी काही अशी आपल्याला MST CETसाठी म्हणजे छान स्कोर आणायचं 5 वर्षाचे तर करावेच लागतात PYQs. बट माझे काही चॅप्टरचे झाले नाही आहेत तेवढे PYQs. हार्डली 1-2 वर्षाचे झालेत. सो आत्ता मी घेतली आहे. मी खूप म्हणजे एक 15-20 दिवस तर झाले मी घेऊन. सो माझी खूप म्हणजे M1 तर कंप्लीट झालं आहे माझं करून त्यातूनच आणि M2 आता सुरू आहे. आणि अँड अबाउट माझं 11चं पण म्हणजे मॅथ आहे ते पूर्ण झालं आहे. PYQs पण झालेत. कन्सेप्ट तर मी कसं करत होते क्लासमध्ये ऑफलाईन क्लासमध्ये कन्सेप्ट आणि रिव्हिजन घेतलं ना चॅप्टरचं, लगेच येऊन PYQs करत होते. सो माझं एका दिवसात म्हणजे 1-2 दिवसात एक चॅप्टरचे PYQs करून झालेत माझे. सो मॅथचं तर माझं लिंकमध्ये आहे. आता M2 मी करते डिफरन्शिएशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डिफायनाईट इंटिग्रेशन ह्याचे झाले PYQs. तर सो मी ते टिक केलं नाही. आणि मॅथचं तर माझं छान सुरू आहे व्यवस्थित. अबाउट फिजिक्स अँड केमिस्ट्री मी जास्त इथं टिक केलेलं नाही आहे. सो फिजिक्सचं तर मी म्हणजे 11चं झालं आहे सगळं रिवाईज करून. सो इथं टिक नाही केलेलं मी, कारण मी जास्त तर मॅथ्सच केलेलं. सो छान वाटतं हे बघायला म्हणून मी ते जास्त टिक केलेलं हे दाखवते जास्त. सो फिजिक्सचं मी आता करते आहे आणि थोडंसं जरा डोक्याच्या इथून जरा वरतून जातं आहे. बट दॅट्स ओके गाईज, थोड्या दिवसांचा प्रश्न अभ्यासाचा आपला करावं लागेल. आणि माझं जास्त कव्हर झालं नाही 2, कारण मी आजारी होते मध्येच. तो त्यामुळे आता पण माझ्या होतो इफेक्ट आहे. बट मी केलं आहे मॅथ्सचं तर केलं आहे नीट. आता ह्या दोन्हीचंच मला थोडंसं सांभाळावं लागेल रिव्हिजनसाठी. तुम्ही पण व्यवस्थित राहा, आजारी नका पडू परीक्षेच्याच टाईममध्ये. अँड अबाउट केमिस्ट्री माझं फिजिकल केमिस्ट्री पूर्ण झालं आहे. ऑर्गॅनिक तर सुरू आहे मी करणं माझं. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री तर बोर्ड्सच्या आधीच रिव्हिजन करून झाली, पण त्याची PYQs मला करायचे आहेत, नीट करायचे आहेत. सो अँड केमिस्ट्रीचं 11चं पण झालं आहे. सो त्याची मला आता क्वेश्चन सॉल्व करून झालेत. जस्ट एकदा PYQs पाहून त्याचं इथं टिक करेल. अँड दिस वॉज ऑल गाईज. आणि मी माझ्याकडे थोड्या नोट्स नव्हत्या फिजिकल केमिस्ट्रीच्या. सो आता मी सगळं दाखवत बसणार नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल. सो हेच होतं स्टडी अपडेट. आणि तुमचा कसा अभ्यास सुरू आहे तेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.